नमस्कार, मी विशाल सकपाळ. सर्वांचं नॉलेज वर्ल्ड चॅनलमध्ये स्वागत आहे. यामध्ये आपण पाहत आहोत 11वीचे एनसीईआरटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. आता आपण एनसीईआरटी हे कशासाठी पाहतो की यूपीएससी व एमपीएससी च्या आपल्याला अभ्यासासाठी जेव्हा आपण विविध विषयांची सुरुवात करतो त्यात सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एनसीईआरटी वाचणं खूप गरजेचं असतं. आता यामध्ये आपण एनसीईआरटी ची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण करणार काय आहोत तर त्या एनसीईआरटी मध्ये आपण समजून घेणार आहोत की एनसीईआरटीचा जो गाभा आहे तो समजणं आपल्याला गरजेचं आहे. आता एनसीईआरटी समजून घेताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. आता एनसीईआरटी दोन भाषांमध्ये उपलब्ध असतात, हिंदी व इंग्लिश भाषेमध्ये असतात. आता त्यातील आपण इंग्लिश भाषेचा एनसीईआरटी घेणार आहोत, त्यामुळे त्या एनसीईआरटीतील आपण बरेच मुद्दे इथे इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत पण त्याचे आपण मराठीमध्ये व्यवस्थित विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी तुम्ही या चॅनलद्वारे ते आपण याची माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलबद्दल तुम्हाला काही कोणतीही गोष्ट वाटली तर त्याची तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही कळवा व तुम्ही या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला तर तुम्ही व्हिडिओ लाईक पण करा. त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल की ज्याद्वारे मी असेच व्हिडिओ बनवत राहीन. आता आपल्याला हा धडा समजणं गरजेचं आहे. त्या धड्याचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशन ॲज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. त्याचा आपण पहिला भाग पाहिलेला आहे. पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर संविधान काय असते व संविधानाचे विविध प्रकार पाहिले. तसेच आपण पाहिले की विविध देशांमध्ये जे संविधान बनवले होते त्यांनी संविधान हे बदलले व ते बदलले व पूर्णपणे त्यांच्या देशामध्ये त्याच्याबद्दल उठाव झाले. परंतु भारतीय संविधानामध्ये तसं झालेलं नाही. तर आता भारतीय संविधानामध्ये जर पाहिलं तर 1950 साली आपलं संविधान अस्तित्वात आलं. आपल्या घटनाकारांनी विशेष त्यामध्ये काळजी घेतली होती की आपण ते संविधान जेव्हा बनवत असू ते संविधान आपल्याला हे येणाऱ्या भविष्यासाठी कायम मार्गदर्शन करत राहील व तसेच आपल्याला त्या संविधानाद्वारे आपल्याला आपल्या देशाची व्यवस्था ही एक सशक्त बनवता येईल. आता संविधान म्हणजे आपण जेव्हा पाहिलं की त्याचे विविध प्रकार, तसेच आपल्याला पाहणं गरजेचं आहे की आता संविधानाला जर जिवंतपणा ठेवायचं असेल, कारण की धड्याचं नावच आहे लिव्हिंग डॉक्युमेंट. आता लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय? आता कोणतंही दस्तावेज जिवंत तेव्हाच राहू शकतं जेव्हा त्यामध्ये काळानुसार बदल होत राहतील. आता संविधानामध्ये जर काळानुसार बदल झाले नाहीत तर ते संविधान मोडकळीस येऊ शकते व अशा संविधानाचा देशासाठी काही उपयोग राहणार नाही की ज्या संविधानात जर काळानुसार बदल झाला नाही. आता कारण की 1947 रोजी आपल्याला जरी भारत स्वतंत्र झालेला असेल, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असेल आणि आपण 1950 साली आपली जी संविधान अस्तित्वात आणले. आता 1950 सालची जी परिस्थिती होती ती भारताची वेगळी होती. त्या काळामध्ये भारतामध्ये जे तंत्रज्ञान होतं, त्या काळची जी समाज परिस्थिती होती वेगळी होती, लोकांची मानसिकता वेगळी होती आणि आजची मानसिकता ही खूपच वेगळी आहे. त्यामुळे त्यामध्ये जर आपण काळानुसार जर घटनादुरुस्त्या केल्याच नसत्या तर आपलं संविधान सुद्धा मोडकळीस आलं असतं. आता आपण पहिल्यांदा पाहू की घटना दुरुस्ती म्हणजेच ज्याला आपण अमेंडमेंट असं म्हणतो. आता अमेंडमेंट म्हणजे काय असतं? ऍडिशन, व्हेरिएशन ऑर रिपील म्हणजे काय तर नवीन तरतुदी समाविष्ट करणं. व्हेरिएशन म्हणजे काय? जर तरतुदी असतील आणि त्यामध्ये जर आपल्याला बदलत्या काळानुसार आपल्याला जर काय बदल करायचे असतील तर त्याला म्हणतो आपण व्हेरिएशन. आणि रिपील म्हणजे काय? ज्या तरतुदी या कालबाह्य झालेल्या असतील त्या तरतुदी आपल्याला त्यातून काढून टाकत असतो. म्हणजे जसं त्याचं आपण ताजं उदाहरण घेऊ शकतो की कलम 370 जे जम्मू काश्मीरसाठी एक वेगळी संविधान पुरवण्याची तरतूद होती, ती तरतूद आपण काय केलेली आहे? काढून टाकलेली आहे किंवा त्याचं महत्व कमी केलेलं आहे. आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जर आपण पाहिलं तर अमेंडमेंट म्हणजे काय असते किंवा घटना दुरुस्ती म्हणजे काय असते तर घटना दुरुस्ती ही बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला एक बदल सुचवत असते व तो बदल आपल्याला जर आपण आत्मसात केला तर आपल्याला त्याप्रमाणे शासनामध्ये पण आपल्याला विशिष्ट असे कार्य करण्यामध्ये एक नवीन शक्ती प्राप्त होते. आता भारतीय संविधानकारांनी जेव्हा संविधान बनवलं तेव्हा त्यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला व त्यानुसार त्यांनी आपल्या भारतीय समाजरचनेनुसार ज्या तरतुदींचं आपण आत्मसात करू शकतो अशा तरतुदी त्यांनी आत्मसात केल्या. तर भारतीय संविधानामध्ये जेव्हा ही घटना दुरुस्ती तरतूद ही आत्मसात केली गेली तर ती तरतूद ही साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनच्या किंवा दक्षिण आफ्रिकेच्या संविधानानुसार ती आपण आत्मसात केलेली आहे. आता संविधानामध्ये जी घटना दुरुस्ती करत असतो त्यामध्ये घ्यावयाची काळजी म्हणजे काय असते तर त्यामध्ये अनावश्यक होणारे बदल आपल्याला टाळावे लागतील व तेच बदल आपल्याला सारखे जर आपण करायला लागलो तर संविधानाचं महत्व पण आपण काय करू? शून्य करू. हे आपल्या घटनाकारांना माहिती होतं. म्हणूनच त्यांनी अशा विशिष्ट तरतुदी केल्या होत्या की ज्याद्वारे आपण संविधानाचा जिवंतपणा व शाश्वतपणा कायम ठेवू शकू. आता तसेच आपले जे
सुप्रीम कोर्ट आहे किंवा आपलं सर्वोच्च न्यायालय आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांद्वारे आपल्या संविधानाचा मूळ गाभा ठरवण्यात आला. त्याला आपण म्हणू शकतो की मूळ संरचना. आता ही मूळ संरचनाच आपण इंग्लिशमध्ये फेमस आपण याच्यासाठी एक टर्म आहे, ती म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता आपण पाहणार आहोत की भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्ती कोणत्या प्रकारे करता येते. आता घटनादुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती संविधानाच्या 20व्या भागामध्ये कलम 368 अंतर्गत देण्यात आलेली आहे. आता आपल्याला समजा जर संविधानामध्ये जर घटनादुरुस्ती करायची असेल तर ती घटनादुरुस्ती करण्याची जी सुरुवात आहे ती फक्त आपण संसदेतच करू शकतो. आता संसदेमध्ये जे 2 सभागृह असतात त्यामध्ये वरिष्ठ सभागृह जे आहे ते राज्यसभा आहे आणि कनिष्ठ सभागृह आहे ते आहे लोकसभा. म्हणजे या 2 सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये आपल्याला ते बिल प्रस्तुत करणं गरजेचं आहे. आता ते बिलाची आपण जेव्हा मांडणी करतो म्हणजे विधेयकाची जेव्हा मांडणी करतो तेव्हा त्यामध्ये त्या सभागृहांमध्ये त्याच्यावर चर्चा होते व चर्चेनंतर त्यामध्ये मतदान होते. पण मतदान झाले याचा अर्थ काय होतो तर ते मतदान आपल्याला कसं करावं लागतं तर लोकसभेमध्ये मतदान झालं तर ते मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेमध्ये पाठवलं जातं किंवा राज्यसभेमध्ये मंजूर झालं तर ते आपल्याला नंतर लोकसभेमध्ये पाठवावं लागतं. आता ह्या दोन्ही सदनांना कधीही समजा जर त्या घटनादुरुस्तीवर कोणताही विवाद झाला तर तो विवाद सोडवण्यासाठी आपल्याला संयुक्त बैठकीची कोणतीही तरतूद आपल्या संविधानामध्ये तिथे पुरवलेली नाही. आता आपण संयुक्त बैठकीला जॉईंट सिटिंग असे म्हणतो. आता जॉईंट सिटिंग नसल्यामुळे ह्या दोन्ही सदनांना आपल्या कार्यकक्षेतच ते विधेयक मंजूर करावं लागतं. त्यानंतर आपण पाहू शकतो जरी यामध्ये संविधानामध्ये घटनादुरुस्ती करण्याचा राज्यांना कोणताही अधिकार नसला म्हणजे काय तर कोणतंही राज्य घटनादुरुस्तीचे विधेयक हे आपल्या विधानसभेपासून सुरू करू शकत नाही, तर ते विधेयक हे संसदेतच त्याची सुरुवात होणं गरजेचं असतं. परंतु आपला भारत जो आहे तो संघराज्य युक्त आहे. म्हणजे काय तर जिथे केंद्र सरकार हे पूर्ण भारतासाठी कार्यरत असते तसेच राज्यांसाठी विधानसभा असतात. परंतु यांचे जे संबंध सुरळीत होण्यासाठी आपण जी संघ राज्य ही जी संकल्पना आत्मसात केलेली आहे आता त्यांच्याबद्दल जर कोणत्या तरतुदी असतील आणि त्या तरतुदींमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील तर त्यामध्ये राज्यांची परवानगी आवश्यक आहे. आता राज्यांची परवानगी जेव्हा आपण घेत असतो त्या राज्यांना आपण काही असा विशिष्ट कालावधी पुरवत नाही, परंतु त्या राज्यांनी त्यावर परवानगी देणं गरजेचं असतं आणि त्या परवानगीनंतरच संघराज्यांच्या तरतुदींमध्ये आपण बदल करू शकतो. आता आपण संविधानामध्ये 3 प्रकारे घटनादुरुस्ती करून आणू शकतो. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये काय आहे तर अमेंडमेंट बाय सिंपल मेजॉरिटी ऑफ द पार्लमेंट. म्हणजे याचा अर्थ असा होतो जर आपल्याला घटनादुरुस्ती करायची असेल तर आपल्याला संसदेचे साधारण बहुमत घेणं गरजेचं आहे. आता काही तरतुदी अशा असतात की ज्यावर साधारण बहुमताद्वारे तुम्ही त्या विषयांमध्ये आपण काय करू शकतो घटनादुरुस्ती करू शकतो. दुसरा प्रकार आहे अमेंडमेंट बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ द पार्लमेंट. म्हणजे काय आता आपल्याला असे घटनेमध्ये काही विषय आहेत जसे आपण म्हणू शकतो मूलभूत अधिकार किंवा ज्याला आपण म्हणतो राज्याची मार्गदर्शक तत्वे, अशा विषयांवर जर आपल्याला जर काही बदल करायचे असतील तर त्यामध्ये आपल्याला संसदेचे विशेष बहुमत असणं गरजेचं आहे, ज्याला आपण स्पेशल मेजॉरिटी असे म्हणतो. आणि तिसरा प्रकार जो यापूर्वी आपण बोलताना किंवा डिस्कस करताना आपण बोललो होतो की ज्याच्यावर आपण संघराज्याविषयी बोललो होतो. आता संघराज्यामध्ये आपल्याला राज्य व केंद्र या दोघांचे संयुक्त विचार आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण पाहू शकतो की अशा जर तरतुदी असतील तर त्या तरतुदींमध्ये घटनादुरुस्ती करत असताना अमेंडमेंट बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ द पार्लमेंट अँड रॅटिफिकेशन ऑफ द स्टेट्स. म्हणजे काय तर आपल्याला संसदेचे आपल्याला विशेष बहुमत असणं गरजेचंच आहे त्या तरतुदींवर, परंतु त्याचबरोबर आपल्याला राज्यांच्या विधानसभेचे पण आपल्याला मत जाणून घेणं गरजेचं असतं किंवा त्यांच्या मंजुरीची आपल्याला आवश्यकता असते. आता आपण ह्या तरतुदी आपण 1 बाय 1 समजून घेणार आहोत. तर त्या तरतुदींबद्दल आपण यापुढे माहिती समजणार आहोत. आता आपण इथे पाहणार आहोत की घटनादुरुस्तीचे प्रकार. आता त्यातील पहिला प्रकार काय आहे तर आपल्याला जर काय करायचं असेल घटनादुरुस्ती करायची असेल तर घटनादुरुस्ती करत असताना आपल्याला साधारण बहुमताची गरज असते. साधारण बहुमताची जर आपल्याला संसदेत गरज आहे तर त्याची प्रक्रिया काय आहे तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की साधारण बहुमत काय असते. मेजॉरिटी ऑफ मोर दॅन 50%
ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग इन द हाऊस. आता आपल्या संसदेमध्ये 2 सभागृह आहेत ज्यांना आपण राज्यसभा व लोकसभा असे म्हणतो. आता यांच्यामध्ये जेव्हा मतदान होत असते तर त्या मतदानामध्ये आपल्याला समजा आपण इथे उदाहरण पाहणार आहोत लोकसभेचं. आता लोकसभेमध्ये एकूण जी सदस्य संख्या असते ती 545 सदस्य असतात. त्यापैकी समजा ज्या दिवशी ही घटनादुरुस्ती होणार आहे आणि त्या दिवशी समजा जर 45 उमेदवार तिथे किंवा जे सदस्य आहेत ते जर अनुपस्थित असतील तर आता आपल्या 545 मधून आपल्याला ते 45 वजा करावे लागतात. म्हणजे आता राहिले 500. आता 500 मधील जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांना तर ती घटनादुरुस्ती करायचीच आहे, परंतु आपल्याला हे लक्षात असणं गरजेचं आहे की जे विरोधी पक्षातील लोक असतात किंवा बहुतांश वेळा असे जे लोक असतात की जे त्या घटनादुरुस्तीला विरोध दर्शवता आहेत ते त्या घटनादुरुस्ती प्रक्रियेत जर सहभागी होणार नसतील तर त्यांना आपण म्हणतो ऍब्स्टेन फ्रॉम वोटिंग. म्हणजे त्यांनी घटनादुरुस्ती प्रक्रियेमध्ये जे मतदान होणार होतं त्यामध्ये त्यांनी सभात्याग केला व त्यातून ते मतदान न करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता. तर असे जर समजा 100 लोक असतील किंवा 100 सभासद असतील तर आता एकूण 45 अनुपस्थित व ज्यांनी मतदानाला नकार कळवला असे लोक किती होते? 145. आता हे नकार कळवलेले लोक म्हणजे काय? त्यांनी मतदानामध्ये भागच घेतलेला नाही, म्हणजे त्यांनी हो पण म्हटलेलं नाही आणि त्यांनी नाही पण म्हटलेलं नाही. तर असे हे 100 सभासद आहेत. आता आपण हे उदाहरणादाखल घेत आहोत. म्हणजे 545 मधून जर 145 वजा केले तर आता उरतात 400 लोक. आता 400 सभासद जे आहेत ते 400 सभासद तिथे मतदान करणार आहेत. आता त्या 400 सभासदांना आपण काय करणार तर त्यांनी मतदान केल्यानंतर ते त्यांनी मतदान होणं कसं गरजेचं आहे तर आपल्याला इथे सांगितलेलं आहे मोर दॅन 50%. म्हणजे 400 पैकी किमान 201 मतं असणं गरजेचं आहे आणि 201 मतं जर समजा घटनादुरुस्तीच्या बाजूने होत असतील तरच ती घटनादुरुस्ती त्या सदनामध्ये किंवा त्या सभागृहामध्ये ती मंजूर झालेला आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणूनच आपण ह्या 400ला जेव्हा 2 ने भागतो ते 2 ने भागल्यानंतर उत्तर येणार 200. परंतु 200 लोकांनी मंजूर केलं व 200 लोकांनी नामंजूर केलं. म्हणजे ते मतदान त्यांनी करताना त्यांनी घटनादुरुस्तीच्या विरोधात मतदान केलं तर 200-200 हा टाय होतो आणि अशाद्वारे आपण घटनादुरुस्ती ती कोणत्या प्रकारे झाली आहे म्हणजे ती मंजूर आहे की नामंजूर आहे ते ठरवू शकत नाही. म्हणूनच मोर दॅन 50 मध्ये आपल्याला किमान 201 400 पैकी 201 मतं असणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये जेव्हा आपण लोकसभेची प्रक्रिया बघितलेली आहे तशीच अशा प्रकारे प्रक्रिया ही आपल्याला राज्यसभेत पार पाडावी लागते व लोकसभेत व राज्यसभेत ह्या दोन्ही प्रक्रिया पास झाल्यानंतर आता मंजूर झाल्यानंतर ते आपल्याला जे विधेयक आहे ते आपल्याला राष्ट्रपतींकडे त्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवावं लागतं. आता राष्ट्रपतींकडे जेव्हा विधेयक जातं तेव्हा ते घटनादुरुस्तीच्या विधेयकावर त्यांना सही करावीच लागते. म्हणजे आता घटनादुरुस्तीच्या विधेयकावर सही करणं त्यांना बंधनकारक तसं नव्हतं, पण 24व्या घटनादुरुस्तीनुसार आपण ते त्यांच्यावर बंधनकारक केलेलं आहे. कारण की जेव्हा घटनादुरुस्तीचा विषय येतो तर तो आपल्या देशासाठी खूप महत्वाचा विषय आहे. अशा विषयावर जेव्हा आपल्या संसदेत असलेल्या सभासदांनी जर त्यावर पूर्णपणे एक नियंत्रित असं डिस्कशन केलं किंवा त्याच्यावर जर चर्चा केली व त्या चर्चेनंतर जर त्यांनी कोणतं उत्तर शोधलं असेल तर त्याच्यावर राष्ट्रपतींना मंजुरी देणं गरजेचं असतं. आपण साधारण बहुमताची प्रक्रिया तर समजून घेतली होती, पण साधारण बहुमताद्वारे कोणत्या विषयांमध्ये बदल करता येतात किंवा घटनादुरुस्ती करता येते असे विषय समजणं गरजेचं आहे. तर त्यातील पहिला विषय म्हणजे असे असंख्य विषय आहेत किंवा अशा अनेक तरतुदी आहेत की ज्यामध्ये साधारण बहुमताद्वारे आपल्याला बदल करता येतात. तर त्यातली तरतूद म्हणजे काय तर ऍडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स. जर नवीन राज्यांना आपल्याला सामावून घ्यायचं असेल किंवा आपल्याला नवीन राज्यांची निर्मिती करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला साधारण बहुमताची गरज असते. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो अल्टरेशन ऑफ एरियाज बाउंड्रीज ऑर नेम्स ऑफ एक्झिस्टिंग स्टेट्स. आता जे राज्य आत्ताच अस्तित्वात आहेत पण ते अस्तित्वात असताना सुद्धा त्यांचा भूभागाला जर आपल्याला ते भूभाग आपल्याला कमी करायचा असेल किंवा त्या भूभागामध्ये काही बदल करायचे असतील किंवा त्यांच्या सीमा बदलायच्या असतील तरी आपल्याला
साधारण बहुमत पार पाडावे लागते. तसेच आपण पाहू शकतो की आपण राज्यांची नावे सुद्धा बदलू शकतो. आता राज्यांची नावे बदलण्याचे आपण इथे उत्तम उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये आता सद्यस्थितीमध्ये ओरिसा या राज्याचे नाव बदलून ओडिशा हे नाव करण्यात आलेलं आहे. तसेच आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये काही अशा केंद्रशासित प्रदेश आहेत की त्यांची पण नावं बदलण्यात आलेली आहेत. जसं पॉंडिचेरी, हे पॉंडिचेरी जे नाव आहे ते पॉंडिचेरी नाव चेंज करून आपण त्याला पुदुच्चेरी असं नाव केलेलं आहे. तसेच आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये जे लक्कादेवी, मिनिकॉय, अमानदेवी हे नाव आपण बदलून त्याचं नाव आपण केलेलं आहे लक्षद्वीप. अशी नावं, बरेच जी नावं आपण बदलत असतो तर त्यासाठी आपल्याला साधारण बहुमताची आवश्यकता असते. त्याचद्वारे आपण पाहू शकतो की आपल्या देशामध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले जे आपले वरिष्ठ लोक असतात, म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो राष्ट्रपती, आपले लोकसभेचे सभापती, आपल्या कोर्टचे जे जजेस असतात, तसेच आपण म्हणू शकतो की आपले जे खासदार असतात ज्यांना आपण संसदेचे सभासद म्हणतो, अशा लोकांचे जे पगार असतात व तसेच भत्ते असतात ते ठरवण्यासाठी सुद्धा साधारण बहुमताची आवश्यकता असते. तसेच पाहू शकतो की इंग्लिश लँग्वेज इन द पार्लमेंट. आता आपला देश जो आहे तो एवढा विविधतेने नटलेला आहे की ज्या देशामध्ये असे असंख्य राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही. तर त्यामध्ये आपण उदाहरण पाहू शकतो आपल्या महाराष्ट्राचं, आपण उदाहरण पाहू शकतो गुजरातचं, आपण उदाहरण पाहू शकतो कर्नाटक, तमिळनाडू, केरळा, असे बरेच राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषा आहेत. आता अशा वेळी जर त्यांना त्या लोकांना जेव्हा आपण आपली मते ही सभागृहामध्ये, संसदेमध्ये मांडायची असतात तेव्हा त्यांना आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये पण ते मांडू शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये कोणताही मतभेद निर्माण होऊ नये तर आपल्या संसदेमध्ये हिंदी बरोबरच इंग्लिश भाषा सुद्धा आपण काय केलेली आहे तर आत्मसात केलेली आहे की ज्याद्वारे विविध राज्यातील लोक आपले प्रश्न त्यामध्ये मांडू शकतात. तसेच आपण पाहू शकतो की बऱ्याच वेळा हे जे सभासद असतात ते आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा ते काय करू शकतात, तिथे चर्चा करू शकतात. पण तत्पूर्वी त्यांना काय करावं लागतं तर जे सभागृहाचे जे अध्यक्ष असतात त्यांना त्याची तशी सूचना द्यावी लागते व त्याप्रमाणे सर्व त्याची उपाययोजना करावी लागते. आता त्यानंतरच आपण पाहू शकतो रूल्स ऑफ प्रोसिजर इन पार्लमेंट. आता जी संसदेमध्ये जी कार्यप्रणाली असते ती कोणत्या प्रकारे पार पाडावी यासाठी आपण काही नियम बनवलेले असतात. आता त्या नियमांमध्ये जर आपल्याला बदल करायचे असतील किंवा त्या नियमांमध्ये काही नवीन नियम समाविष्ट करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला साधारण बहुमताची आवश्यकता असते. आपण त्यानंतर पाहू शकतो डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज, म्हणजे काय, मतदारसंघांची पुनर्रचना. आता मतदारसंघाची पुनर्रचना ही वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे एक ठराविक आमदार किंवा खासदार काय करत असतो तर एक ठराविक लोकसंख्येला आपलं प्रतिनिधित्व पुरवत असतो. आता ते प्रतिनिधित्व हे लोकसंख्येप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं व तसे त्यांची योग्य रचना करावी लागते आणि ती योग्य रचना करण्यासाठी सुद्धा आपल्याला साधारण बहुमताची गरज असते. आता जसे आपले भारतीय जे संसद आहे ती संसद कशी आहे तर त्यामध्ये द्विसभागृह आहेत. म्हणजे काय तर त्यामध्ये वरिष्ठ सभागृह असतं राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह असतं लोकसभा. तसेच राज्यांमध्ये सुद्धा असे काही राज्य आहेत की ज्यामध्ये त्यांच्यामध्ये पण 2 सभागृह आहेत. त्यामध्ये वरिष्ठ सभागृहाला म्हणतो विधान परिषद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता काही असे राज्य आहेत की ज्यांना हे विधान परिषद आहेत. अशा भारतामध्ये 5 ते 6 राज्य आहेत की ज्यांना विधान परिषद आहेत. आता महाराष्ट्र पण त्यामध्ये येतं की ज्यामध्ये विधान परिषद सुद्धा आहे व विधानसभा सुद्धा आहे. पण असे बहुतांश राज्य आहेत की त्यांना विधान परिषदा नाहीत. आता त्यामुळेच आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. जर त्या राज्याला आपल्याला विधान म्हणजे त्यांना त्यांची विधान परिषद अस्तित्वात आणायची असेल किंवा असलेली त्याला बरखास्त करायचं असेल तर त्यांना ती संसदेकडून त्याची मंजुरी घेणं गरजेचं आहे. पण त्यासाठी सुद्धा आपल्याला साधारण बहुमताद्वारे आपण असं करू शकतो व ती अस्तित्वात आणू शकतो किंवा ती बरखास्त करू शकतो. आपण जर याची उदाहरणं पाहिली तर तमिळनाडू किंवा पश्चिम बंगाल यांनी काय केलं तर त्यांच्या राज्यामध्ये पहिल्यांदा विधान परिषदा होत्या, परंतु त्या विधान परिषदा त्यांच्या काही सरकारांनी ते संसदेला कळवून त्यांना ते बरखास्त केलेलं आहे. तर तसं आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा ह्या विधान परिषदांना पण बरखास्त करण्याचं जे काम असतं ते पण संसद भवनच साधारण बहुमताद्वारे पार पाडत असते.
आता आपण यानंतर दुसरी प्रक्रिया पाहणार आहोत. तर दुसऱ्या प्रक्रियेमध्ये काय असते, तर आपल्याला घटनादुरुस्ती जेव्हा करायची असते तेव्हा आपल्याला संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. आता विशेष बहुमत म्हणजे काय असते, आपण जेव्हा साधारण बहुमत पाहिले त्या साधारण बहुमतामध्ये त्यांनी असे सांगितले होते की मेजॉरिटी ऑफ मोर दॅन 50% ऑफ द हाऊस. आता यामध्ये जेव्हा आपण पाहिलं की 50%पेक्षा उपस्थित व मतदान करणाऱ्या लोकांपैकी तिथे सहभाग असणं गरजेचं आहे. आता 50%पेक्षा जास्त, पण यामध्ये जेव्हा आपण कंडिशन बघतो तर यामध्ये दोन अशा कंडिशन दिलेल्या आहेत की ज्या कंडिशनद्वारे विशेष बहुमत थोडंसं हे कठीण केलेलं आहे. आता हे करण्यामागचं कारण काय, तर आपल्या घटनाकारांना याची जाणीव होती तर सत्ताधारी जे पक्ष असतात ते बहुतांश वेळा लोकांच्या मतांना आपली मालकी समजून बऱ्याच वेळा घटना दुरुस्ती अशा प्रकारे करू शकतात की ते पूर्ण शासन किंवा देश आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच त्यांनी विशेष बहुमताची जेव्हा प्रक्रिया निवडली, ती निवडताना त्यांनी विशेष काळजी घेतली. ती म्हणजे काय, तर त्यामध्ये त्यांनी दोन अशा विविध अटी घातल्या आणि त्या अटींद्वारे ते विशेष बहुमत पार पाडणे गरजेचं आहे. तर त्यातली पहिली अट काय आहे, तर त्यामध्ये जेव्हा मतदान होईल ते एकूण मतदान हे पूर्णपणे त्या सभागृहाच्या एकूण संख्येच्या अर्ध असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर 545 आपण जर पाहिलं तर ही लोकसभेची सभासद संख्या आहे. आता जर लोकसभेत जर आपल्याला विशेष बहुमताने मतदान करून घ्यायचं असेल आणि ते मतदान आपल्याला घटना दुरुस्तीवर करून घ्यायचं असेल तर 545 पैकी अर्धा म्हणजे आपण म्हटलं तर 272.5 म्हणजे आपण त्याला 273 या प्रकारे आपण त्याला गणतो. आता 273 जर पाहिलं तर एकूण जेव्हा मतदान होईल ते मतदान याचा आकडा कमीत कमी 273 व त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण पाहू शकतो की दुसरी अट काय आहे, जे उपस्थित लोक आहेत जे आता मतदान करणार आहेत आणि त्या मतदानाला जे लोक त्या प्रक्रियेत भाग घेणार आहेत तर त्यापैकी 2/3 लोकांनी घटना दुरुस्तीला मंजुरी देणं गरजेचं आहे. आता ही प्रक्रिया आपण एका उदाहरणाद्वारे आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा तुम्हाला ह्या दोन्ही अटी समजून येतील किंवा त्या स्पष्ट होतील. आता आपण विशेष बहुमताचे आपण उदाहरण समजून घेणार आहोत. आता ज्या प्रकारे आपण साधारण बहुमताचे उदाहरण समजून घेतले होते त्याच प्रकारे आपल्याला विशेष बहुमताचे पण उदाहरण समजून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण यामध्ये जेव्हा पाहतो तर आपण पहिल्यांदाच पाहिलं की दोन कंडिशन म्हणजे दोन अटी पूर्ण करणं गरजेचं आहे की ज्याद्वारे आपण म्हणू शकतो की त्या घटना दुरुस्तीवर हे विशेष बहुमत पार पाडण्यात आलेलं आहे. आता विशेष बहुमतासाठी जेव्हा आपण पाहत असतो लोकसभेची ते आपण उदाहरण घेणार आहोत. तर लोकसभेमध्ये जी एकूण सदस्य संख्या आहे ती 545 आहे. आता आपण परत या उदाहरणामध्ये पण काय घेणार आहोत, तर त्या दिवशी मतदानाच्या दिवशी जेव्हा ही घटना दुरुस्ती झाली तेव्हा जी चर्चा चालू होती त्या चर्चेला 45 जे सभासद होते त्या अनुपस्थित होते. आता त्यानंतर आपण पाहू शकतो ऍबस्टेंट फ्रॉम वोटिंग 50 म्हणजे ज्यांनी मतदानाला पूर्णपणे नकार दिलेला आहे, आम्ही कोणत्याही प्रकारे मतदानामध्ये भागच घेणार नाही, म्हणजे आम्ही मंजूर त्यासाठी पण आम्ही मतदान करणार नाही आणि नामंजूर या प्रक्रियेसाठी पण आम्ही मतदान करणार नाही. बऱ्याच वेळा राजकीय पक्ष कशासाठी असं करत असतात, जर ते विरोधी पक्षात असतील तर त्यांना जनतेला दाखवून द्यायचं असते की जेव्हा घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीला आम्ही कोणत्याही प्रकारे आम्ही त्याला समर्थन केलेलं नाही. त्यामुळे ते आपल्या भविष्याच्या मार्गाला एक प्रकारे अडथळा येऊ नये त्यामुळे अशा प्रकारचं त्यांनी मतदानात न भाग घेण्याचं बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. परंतु आपण हे उदाहरण समजून घेताना जे आपण आता 45 व 50 एकूण आपण जे 95 जे लोक आहेत ते एक प्रकारे मतदानाच्या दिवशी उपस्थितच नव्हते असं मानून आता प्रेझेंट अँड वोटिंग आता हे 450 तिथे असणं गरजेचं आहे. आता हे 450 जर आहेत, आता ते 450 आहेत तर आता आपण दोन कंडिशनच्या आपण आधी यापूर्वी आपण चर्चा केली होती त्यामध्ये काय होतं, तर जे आता एकूण मतदान होईल म्हणजे हे 450 पैकी 2/3 जे मतदान करतील तर ते मतदान केल्यानंतर हे एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्या सदस्य संख्ये एवढं ते त्याचं उत्तर किंवा तो त्याचा निर्णय असणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं तर 450 लोकांनी मतदानात भाग घेतलं तर 450चा आपण 2/3 पाहिलं तर त्याचं उत्तर येतं 300. म्हणजे यावरून स्पष्ट होत आहे की 273 हे किमान मतदान होणं गरजेचं होतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो त्या सभागृहाची अर्धी सदस्य संख्या किंवा सभासद संख्या एवढं मतदान होणं गरजेचं असतं. तर इथे 300 झालेलं आहे म्हणजे त्या सदनामध्ये ते
घटना दुरुस्ती मान्य केलेली आहे किंवा मंजूर झालेली आहे। आता याद्वारे आपण पाहू शकतो की जे समर्थन करणारे आहेत ते लोक 2/3 असणं गरजेचं आहे। आता आपण पाहू शकतो की ह्या घटना दुरुस्तीद्वारे म्हणजे विशेष बहुमताद्वारे कोणत्या विषयांमध्ये बदल करता येतात। आता ते म्हणजे काय, तर त्यामध्ये येतं फंडामेंटल राईट्स। त्याला आपण म्हणू शकतो की भारतीय जे संविधानामध्ये आपण जी मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार जे आपल्या नागरिकांना पुरवलेले आहेत त्यांच्यावर जर आपल्याला काही घटना दुरुस्ती करायची असेल तर आपण याद्वारे करू शकतो। तसेच डीपीएसपीज म्हणजे ज्याला आपण म्हणतो राज्याची मार्गदर्शक तत्वे। आता या मार्गदर्शक तत्वांमध्ये पण आपल्याला गरजेनुसार वेळेनुसार काही आपल्याला शासन प्रणालीमध्ये आता जर आपल्याला त्यामध्ये बदल सुचवायचे असतील तर ते सुद्धा आपण यातून करत असतो। आता ही मार्गदर्शक तत्वे काय असतात, तर एक प्रकारे राज्याला कोणत्या प्रकारे कार्य केलं पाहिजे किंवा राज्याने काम करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याला आपण मार्गदर्शक तत्वे म्हणतो। आता तसेच आपण पाहिलं तर यापूर्वीची जे आपण पाहिलं होतं की जे सिंपल मेजॉरिटी म्हणजे ज्याला आपण साधारण बहुमत म्हणतो त्याद्वारे जे विषय हाताळले जातात की ज्यांच्यामध्ये घटना दुरुस्ती केली जाते, तसेच जे संघ राज्य म्हणजे जे टाईप 3 किंवा प्रकार 3ऱ्या प्रकारामध्ये येतात असे विषय सोडून जेवढे सर्व विषय येतील ते विषय आपल्याला संसदेच्या विशेष बहुमताद्वारे आपल्याला मंजूर करून घेणं गरजेचं असतं। आता आपण 3रा प्रकार पाहणार आहोत। ज्या 3ऱ्या प्रकारामध्ये आपल्याला संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असतेच, पण त्यासोबतच आपल्याला राज्यांची पण आपल्याला त्यांच्या विधानसभांची मंजुरी घेणं आवश्यक असतं। आता त्यामध्ये आपण जे संसदेचे जे आपण पाहिलं की विशेष बहुमताची जे आपण उदाहरण आहे ते उदाहरण आपण पाहिलेलं आहे की ते कोणत्या प्रकारे विशेष बहुमत पार पाडलं जातं। आता विशेष बहुमत लोकसभा व राज्यसभा यामध्ये ते स्वतंत्रपणे पार पाडावं लागतं, त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारे इथेही संयुक्त बैठक घेण्यात येत नाही। तसेच आपण जर पाहिलं तर राज्यांच्या विधानसभा, तर राज्यांच्या एकूण विधानसभा आपल्या भारतामध्ये सद्यस्थितीत 28 राज्य आहेत, त्यापैकी 14 राज्यांनी जर समजा मंजुरी दिली तर ती मंजुरी दिल्यानंतर ते विधेयक हे संसदेसोबतच पूर्णपणे 14 राज्यांनी मंजूर केल्यामुळे ते मंजूर झालं आणि त्याद्वारे घटना दुरुस्ती ही काय केली जाते, मान्य केली जाते। आता आपण पाहिलं तर 14 राज्यांनी किती काळामध्ये त्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा जे उर्वरित राज्य आहेत त्यांनी किती काळामध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे असे कोणतेही बंधन त्यावर दिलेलं नाही। त्यामुळे बऱ्याच वेळा आपण असं पाहिलेलं असेल की ही जी विधेयकं असतात ती बराच वेळा काय होतात तर प्रलंबित राहतात किंवा त्यावर कोणताही निर्णय होऊ शकत नाही। तर यावर आपल्याला तोडगा काढणं ते सुद्धा गरजेचं आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये तशी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही। आपण पाहू शकतो की जेव्हा ही अर्धी राज्य किंवा अर्ध्या विधानसभा जेव्हा ते मतदान करतात ते मतदान केल्यानंतर ती प्रक्रिया पूर्णपणे मान्य झाली, मंजूर झाली असे म्हणू शकतो। पण आता विधानसभांना जेव्हा ती विधेयक पाठवलं जातं तर त्यामध्ये त्यांना विशेष बहुमताची नाही तर त्यांना सिंपल मेजॉरिटी म्हणजे आपण ज्याला साधारण बहुमत पाहिलं म्हटलं होतं तर ते साधारण बहुमताचीच आवश्यकता असते। तर राज्यांच्या विधानसभांमध्ये साधारण बहुमताद्वारे ते विधेयक पास होणं गरजेचं आहे, तसेच अर्ध्या राज्यांनी त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे। आता बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की असे जे राज्य आहेत की ज्यांनी नकार दिलेला आहे तर त्यांचा नकार पण तिथे आपण विचारात घेतला पाहिजे, पण तशीच काही तरतूद दिलेली नाही। आता बऱ्याच वेळा असं पण होऊ शकतं की जे केंद्रात सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार हे विविध राज्यांमध्ये असू शकतं व ते असल्यामुळे त्यांना कोणतीही घटना दुरुस्ती करणं सोपं जाऊ शकतं। परंतु समजा जर त्या घटना दुरुस्तीला कोणते विरुद्ध जाणारे राज्य असतील की जे केंद्रातील राज्याच्या पक्षाच्या वेगळ्या पक्षाचं जर तिथे सरकार असेल आणि जर त्यांनी विरोध दर्शवला तर त्याला तो विरोध हा आपल्याला सकारात्मक घेणं पण गरजेचं आहे। असं पण होऊ शकतं म्हणजे यामध्ये आता आपण उदाहरण पाहू शकतो की समजा जर 100 लोक असतील आणि त्यातील 95 लोक हे कोणत्याही चुकीच्या कामाला परवानगी देत असतील आणि 5 लोक आहेत ते त्याला विरोध करत असतील, परंतु फक्त आपण 95 लोक हो म्हणतायत म्हणून आपण ते काम पार पाडलं तर असं होऊ शकतं की ते 100 लोकांचं एकूण नुकसान होऊ शकतं। म्हणजे आपण यात म्हणू शकतो की 14 राज्य जे एक प्रकारे नाही म्हणत आहेत तर त्यांचं मत पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं तर एक सकारात्मकता आपण आत्मसात केल्यासारखं होऊ शकतं। या प्रकारे आपण 3 प्रक्रिया पाहिल्या, परंतु आपल्याला आता ह्या 3ऱ्या प्रक्रियेची आपल्याला काही उदाहरणं पाहिजे आहेत की ज्यामध्ये आपण घटना दुरुस्ती करत असतो। 3ऱ्या प्रकारच्या घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेद्वारे आपण
पाहू शकतो की कोणत्या विषयांमध्ये घटनादुरुस्ती केली जाऊ शकते. तर त्यामध्ये आहे इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट अँड इट्स मॅनर. आता आपण जर पाहिलं तर राष्ट्रपतींची ही निवडणूक जेव्हा होत असते त्यामध्ये संसदेचे दोन्ही सभागृहातील सदस्य भाग घेत असतात. त्याचबरोबर विविध राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत त्यांचे पण सभासद यामध्ये भाग घेत असतात. आता यामध्ये समजा जर कोणती निवडणूक प्रक्रियेमध्ये जर कोणता बदल करायचा असेल तर तो संघ राज्याविषयीचा विषय मांडला जातो व त्यामध्ये आपल्याला राज्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. आता त्यानंतर आपण पाहू शकतो सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट ज्युरिस्डिक्शन. आता हे म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालय व विविध राज्यांचे जे हायकोर्ट्स आहेत, उच्च न्यायालय आहेत, ते त्यांचे कार्यक्षेत्र जर आपल्याला बदलायचं असेल किंवा त्या कार्यक्षेत्रामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तरी सुद्धा आपल्याला राज्यांची व केंद्राची म्हणजे संसदेची परवानगी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स बिटवीन द युनियन अँड द स्टेट्स. आता आपलं जे संविधान बनवलं तर त्यामध्ये काही अनुसूची जोडलेल्या आहेत. तर त्या अनुसूचींपैकी 7वी जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये आपण काय केलेलं आहे, केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची अशा 3 सूची दिलेल्या आहेत व त्यामध्ये काही विषय नमूद केलेले आहेत. आता ते विषय नमूद केलेले आहेत तर याचा अर्थ काय होतो तर केंद्र सूचीमध्ये जे विषय आहेत त्यांच्यावर कायदे करण्याचा पूर्णपणे सर्वस्वी अधिकार हा केंद्राला असेल म्हणजे केंद्र सरकारला असेल व राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत तर ते त्या विषयांवर राज्यांना त्यावर कायदे करण्याचा अधिकार असेल. आणि समवर्ती सूचीचा अर्थ हा होतो की त्यावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राला तसेच राज्यांना संयुक्त असतो म्हणजे त्यावर केंद्रही कायदा करू शकतात व राज्यही कायदा करू शकतात. तर त्यामुळे असे जर म्हणतो तर त्यामध्ये काय होतं तर कायदे करण्याचा जो अधिकार असतो त्यांचे जे शक्ती असतात त्यांचं वर्गीकरण करण्याचं जी प्रक्रिया असते त्यावर जर काही बदल करायचे असतील तर त्यामध्ये पण घटनादुरुस्ती करावी लागेल व तीही याच प्रकारे म्हणजे तिसऱ्या प्रकारेच आपल्याला करावी लागेल. तसं पाहिलं रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट्स इन पार्लमेंट. आता आपण पाहिलं लोकसभा व राज्यसभा. आता लोकसभा यामध्ये काय होतं तर आपण पाहिलं महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राचे जे लोकसभेमध्ये जे सदस्य आहेत ते एकूण सदस्य आहेत 48 व राज्यसभेमध्ये आपले सदस्य आहेत 19. आता जर समजा त्यांच्यामध्ये जर ते प्रतिनिधित्व जर बदलायचं असेल म्हणजे 48 हा नंबर वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला जर काही रिअरेंज करायचं असेल त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते बदल घडवताना सुद्धा आपल्याला त्यावर काय करावं लागेल तर राज्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश हा असं राज्य आहे की ज्या राज्यातून सर्वाधिक लोक किंवा सभासद हे लोकसभेमध्ये जात असतात तर त्यांची संख्या आहे 80 व त्याच राज्यातून राज्यसभेमध्ये 31 सभासद जात असतात. तर असे सभासदांची संख्यांचा जर पुनर्विचार करायचा असेल किंवा त्यावर जर काही आपल्याला जर निर्णय घ्यायचे असतील तर त्यामध्ये पण आपल्याला राज्यांची व संसदेची दोघांची संयुक्त त्यामध्ये आपल्याला काय करणं विचार घेणं किंवा त्यांचं मंजुरी घेणं गरजेचं आहे. आता तसेच पाहिलं शेवटचं तर यामध्ये काय होतं तर जर समजा आपल्याला संविधानाच्या प्रक्रियेमध्ये आता जर घटनादुरुस्ती करायची असेल तर त्या प्रक्रियेमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल पण करताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की यामध्ये सुद्धा आपल्याला राज्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे. आता यातूनच आपण पाहिलं की 3 प्रक्रिया ज्या पाहिल्या की त्याद्वारे आपण घटनादुरुस्ती करू शकतो.